वचन दिले तू मला. आजचा 15 मेचा जबरदस्त भाग. आता इथे 2 ट्विस्ट आले आहेत हा प्रेक्षकांनो. म्हणजे एक कोर्ट सीनमध्ये आता ट्विस्ट आहे आणि एक जहागीरदारांच्या घरातला. तर होतं असं की ऊर्जा विजयाच्या हट्टामुळे सोन्याने मोडून जेव्हा तिच्या घरी आलेली असते, चाळीतल्या बायका तिचं खूपच कौतुक करतात, तिचा उदो करतात. पण तिच्या मनात लपलेलं दुःख ही फक्त पूर्वाच ओळखते. कारण ती शेवटी एक आई आहे. त्यातच कोर्टामध्ये ऊर्जा कोणत्या प्रश्नाचं क्रॉस एक्झामिन घेऊ शकते, ते प्रश्न काही गृहीत धरून हर्षवर्धनने विक्रांतला काही उत्तरं पाठ करायला सांगितलेली असतात. आणि तो नेमकं हर्षवर्धनसमोर त्या नोकराच्या तोंडावर पाणीच काय फेकतो, राडाच काय करतो, कांगावाच घालतो. पण आता इथे मोठा प्रॉब्लेम आहे. कारण एक फॉरेन्सिक ऑफिसर हा ऊर्जाच्या बाजूने लढणार आहे आणि तीच हर्षवर्धनसाठी मोठी अडचण ठरली. त्यातच विजयाने मुद्दाम शौर्य ऊर्जाला एकत्रित येऊ द्यायचं नाही म्हणून गुरुजी अवेलेबल नाही आहेत असं खोटं बोलून पूजा जरी टाळली असली तरी ऐन वेळेला आजीने सत्यनारायणाच्या पूजेचा घाट घालून विजया येण्याआधी पूजा उरकले आणि शौर्य ऊर्जाला आता एकत्रित राहता येणार आहे. पण विजयाने हा खोटेपणा का केला असा आता शौर्याने तिला जाब विचारला आहे आणि कोणत्याही प्रश्नाचं उत्तर विजयाकडे नाही आहे. म्हणजे शौर्यला कळून चुकले की त्याचे आईबाप हे फक्त चांगुलपणाचे एक नाटक करतायत आणि ते नाटक आजीने उघड केले. आता हे ट्विस्ट नक्की घडतायत कसे ते बघूयात. त्यासाठी भाग शेवटपर्यंत जरूर बघा आणि प्रेक्षकांनो, तुम्हाला भाग कसा वाटतो ते कमेंट करून कळवत चला. ऊर्जाला मुद्दामच विजयाने दागिन्यांनी मडवून पाठवलेलं असतं. आता बाकीच्या चाळीतल्या बायकांना ऊर्जाच्या दागिन्यांची इतकी भुरळ पडते. आता दळवी काकू तर बायकांना सांगतात की बघा किती छान हार घातलाय नाही ने, किती सुंदर तोडे आहेत. असे तोडे कधी बघितले तर होते का आपण? जाताना माझ्या लेकीच्या अंगावरती फक्त एक दागिना होता आणि आता आता त्या लोकांनी दागिन्यांनी मडवून पाठवलं आहे. तू ना सुंदर राजघराण्यातली राजकन्या वाटतेस. पण या सगळ्याचं ऊर्जाला इतकं दडपण आलेलं असतं. आता आजूबाजूच्या बायकाही कुजबुज करतात. त्या ऊर्जाच्या मागेच लागतात की आम्हाला पण ऐकायचं आहे तिथे नक्की काय घडलं होतं ते. आम्हाला बाई नाही बोलवलं कोणी तिथे. ऊर्जा खरं तर त्यांच्या मनाचं समाधान करण्यासाठी काळजावरती दगड ठेवून फक्त खोटंच बोलते त्यांच्याशी, जे की चांगल्यासाठी बोलले ते. कारण चाळीतले बायका तिच्यासाठी इतक्या खुश असतात की पोरीचं किती छान झालं, किती सुंदर झालं असं वाटत असतं त्यांना आणि ऊर्जाही ते तसंच वाटवून देते. ऊर्जा त्यांना सांगते की हो ना, म्हणजे माझं गृहप्रवेश तर इतका सुंदर झाला, म्हणजे फुलांच्या पायघड्या म्हणू नका, दारात अगदी 5 बोटी रांगोळीसुद्धा घातली होती. जेव्हा आपण गृहप्रवेश आम्ही करून आतमध्ये गेलो ना, तेव्हा आमच्यावरती फुलांचा सुंदर असा वर्षाव केला होता. घरातले खूप आनंदित होते. इतकं छान आणि तिथे खायला प्यायला इतकं गोडाधोडाचं होतं. इतक्या साऱ्या वेगवेगळ्या मिठाया, काही विचारूच नका. हे सगळं ऊर्जाने चेहऱ्यावरती उसणं हसू आणून सांगितलेलं असतं. दळवी काकूंना समाधान असतं की चला पोरीचं चांगलं झालं. तेव्हा ऊर्जा सांगते की घरातले सगळेजण माझ्यावरती इतकं प्रेम करतात, कुठे ठेवून कुठे नको असं होतं त्यांना आणि सतत विचारत असतात मला सगळे की ऊर्जा तुला काय हवं आहे, काय नको. आता ऊर्जाच्या मनातलं दुःख फक्त पूर्वालाच कळतं. शेवटी आई आहे आणि लेकराचं मन तीच जाणार आहे. आजूबाजूच्या बायकांचं काय, त्यांनाही खूप भारी वाटत असतं. नाही म्हणजे त्याही तिथे एकमेकींसोबत बोलतात की नाही म्हणजे सुनेवर इतका जीव आहे म्हणून तर सासूने इतके दागिने अंगावर घालून पाठवलेत. प्रेम आहे म्हणून तर कळतात ना हे सगळं. दळवे काकू चाळीतल्या बायकांना ओरडतात की ए, नजर नका लावू माझ्या पोरीला आणि झालाय आता कार्यक्रम, इथे काय जेवायला बिवायला मिळणार नाही या, चला आपापल्या घरी चला. आणि दळवी काकू सगळ्या बायकांना तिथून घेऊन जातात. तेव्हा ऊर्जाचं मन इतकं अस्वस्थ असतं आणि ते जाणते फक्त पूर्वाच. कारण पूर्वाला कळत असतं की ऊर्जा फक्त वरवरचं उसणं हसू आणून खोटंच बोलते. अचानकच ऊर्जाचं लक्ष पूर्वाकडे जातं आणि तिची नजर झुकते. तरीही हसऱ्या चेहऱ्याने ऊर्जा विचारते की काय झालं आई? पूर्वा ऊर्जाकडे येते, तिच्या जवळ बसते, तिच्या दागिन्यांना निहाळते आणि
तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवून विचारते की काय झालं. खूप सुंदर झाला ना गृहप्रवेश. एका दिवसात किती बदलली आहेस ना तू. काही जादू असते ना त्या लग्नविधीमध्ये. आधी अल्लड अवखळ वागणारी मुलगी लग्नानंतर अचानकच किती समजूतदार होते ना. खरं तर पूर्वाला इतकं कौतुक असतं आपल्या लेकीचं की मी काहीही न शिकवता किती समजूतदार झालीस ग म्हणू तू. घरात घडलेल्या गोष्टी या 4 भिंतीच्या आतच राहायला हव्यात. त्या 4 लोकात येता कामा नये. म्हणू तू अगं किती भरभरून बोलत होती तुझ्या घरच्यांविषयी आणि खरंच खूप बरं वाटलं ऐकून. पण तुझ्या बोलताना चेहऱ्यावर जरी हसू असलं ना तरी डोळ्यातल्या वेदना माझ्यापासून लपल्या नाहीत अगं. हे सगळं ऐकून ऊर्जा आपल्या आईच्या पूर्वाच्या खुशीत शिरून धाय मोकलून रडायला लागते. पण पूर्वा तिचं तोंड भरून कौतुक करते. काल रात्रभर मला तुझी खूप काळजी वाटली म्हणू. पण मला आता तुझी काळजी नाही वाटत. कारण तू खूप छान घर सांभाळशील. खूप छान सुखाचा संसार करतील. खूप धीट, खूप धीराची, खूप समजूतदार आहेस तू. पण काहीही म्हणा प्रेक्षकांनो, नाही म्हणजे इतर सर्वांनी कौतुक केलेलं वेगळं आणि स्वतःच्या आईने कौतुक करून आपले पाठ थोपटणं वेगळंच असतं ना. आता हेअरिंग तोंडावर असते म्हणूनच हर्षवर्धन आदित्यने जाऊन आमदाराची भेट घेतलेली असते. चहापाणी वगैरे होतं. हर्षवर्धन विचारतो की शिर्के साहेब, मी तर तुम्हाला ऑफिसमध्ये बोलावलं होतं. तिथे न येता तुम्ही मला घरी का बोलावलं. आमदार त्याला स्पष्टच बोलतो, खरं सांगू विश्वास नाही राहिला हो जहागीरदार साहेब. हर्षवर्धन विचारतो की म्हणजे. त्यावर आमदार म्हणतो की काय आहे, आम्ही तुमच्याकडे भेटीला येणार, बोलणं होणार आणि जर तिथली फाईल विक्रांतच्या केसची फाईल कोणी गायब केली तर तेव्हा ते खटकतं आमदाराचं वागणं बोलणं आदित्यला. आदित्य सांगतो की शिर्के साहेब, अहो तिथे सगळी आपलीच माणसं आहेत. त्यावर शिर्के थोडंसं विकृत हसतो आणि सांगतो की नाही म्हणजे आता काय बोलणार ना जहागीरदार साहेब. तुमचा मुलगा त्याने तुमची अपोनंट वकील ऊर्जा शिंदेसोबत लग्न केले. काहीही होऊ शकतं. काय म्हणताय आदित्य साहेब. नाही म्हणजे तुमच्या तिथे समजा एखादी इन्फॉर्मेशन कोणी लीक केली तर काय करायचं. त्यामुळे म्हणतोय की ही जागा आपल्यासाठी बेस्ट आहे. तेव्हा हर्षवर्धनला आता हे प्रकरण पुढे वाढवण्यात अजिबात रस नसतो. आदित्यला तो सांगतो की एनिवेज आता विक्रांतला तो म्हणतो की मला काही तुला प्रश्न विचारायचे आहेत. आता विक्रांत मध्येच हर्षवर्धनला टोकतो आणि तो त्याच्या नोकराला हाक मारतो, तुम्हाला काही पाणी वगैरे घ्यायचं आहे का. अरे रंगा, पाणी आण यांच्यासाठी. हर्षवर्धन इतका चिडतो ना याच्यावरती. तो विचारतो की झालं. हे बघ, उद्या तुझं महत्त्वाचं हेअरिंगचं क्रॉस एक्झामिनेशन होणार आहे. त्यामुळे काही प्रश्नांची उत्तरं तुलाही पाठ ठेवावी लागतील. आता मध्येच तोंड वर करून विचारतो, पाठ करायची काय गरज आहे, जे घडलंय तेच सांगेन ना. आता त्याचा बाप जो आमदार आहे तो त्याला ओरडतो, अरे काय बोलताय ते सिरियसली ऐक ना जरा, मध्ये मध्ये कशाला बोलतोयस. नोकर लगेचच पाणी घेऊन येतो सगळ्यांसाठी प्यायला आणि विक्रांतला आधी देतो. विक्रांत पाण्याचा एक घोट घेतो आणि इतका चवताळून उठतो त्या नोकरावरती. तो त्याच्या अंगावरती धावूनच जातो की रंगा काय आहे हे. आणि तो ते पाणी जे आणलंय ते त्या नोकराच्या तोंडावर फेकतो. आदित्याला तर त्याचं वागणं इतकं खटकतं ना. काय सांगितलं होतं मी तुला, थंड पाणी आणायला सांगितलं होतं ना. थंड आहे का ते पाणी. तो त्याच्या गळाच आवळतो. शेवटी त्याचा आमदार बाप त्याला ओरडतो की सोड त्याला. विक्रांत काय करतोयस. विक्रांत हे सगळं मुद्दाम करत असतो हर्षवर्धनच्या समोर. आमदाराला सांगतो की काढून टाका त्याला कामावरून. साधं थंड पाणी आणायला सांगितलं होतं, इतकंही काम जमत नाही का त्याला. हर्षवर्धन आता विक्रांतचे चांगलेच कान पिळतो की हे बघ, हाच हाच ड्रॉबॅक आहे तुझा. त्यावर तो विचारतो की कोण रंगा. हर्षवर्धन सांगतो की तुझा संताप. हर्षवर्धन विक्रांतला ताकीद देतो की असंच त्याला कोर्टात वागायचं नाही आहे. तोपर्यंत इकडे ऊर्जा आपापली जी पुस्तकं राहिलेली असतात ते चाळत असतानाच पूर्वा येऊन विचारते की काय झालं, तुझं काही राहिलं आहे का. तेव्हा ऊर्जा सांगते की हो, ही माझी 2 महत्त्वाची पुस्तकं इथेच राहिली होती.
आणि पूर्वा आणून तिच्या हाती एक वही देते. ती सांगते की ही वही तुझ्यासोबत ठेव. ऊर्जा म्हणते की पण ही वही माझी नाही आहे. तेव्हा पूर्वा सांगते की हो, ही वही तुझी नाही आहे. हे बघ ऊर्जा, तू कोर्टात एक वकील जरी असलीस तरीसुद्धा तू घरात एक गृहिणी आहेस. जशी कोर्टात तुझी परीक्षा होणार आहे तशी घरातही तुझी परीक्षाच आहे. त्यामुळे ही वही तुझ्यासोबत ठेव. स्वयंपाकात काही करताना तुला कधी काही अडचण आली तर ही वही तुला मदत करेल. इतक्यातच शौर्य येऊन विचारतो की ऊर्जा, चल निघायचं का? आजीचा फोन आला होता. ती विचारत होती आपण कधी जायचं. तेव्हा पूर्वा नाराज होते की काय हे तुम्ही दोघांनी काही खाल्लं पण नाही. मी तर मस्त खीरपुरी बनवले होते. ऊर्जा सांगते की आई, म्हटलं ना, आजी काही खाऊ नका म्हटले होते. पूर्वा म्हणते की नाही ठीक आहे, पण तुमच्यासाठी जो खाऊ बनवला आहे मी तो तरी घेऊन जा. शौर्य ऊर्जाला सांगतो, हे बघ ऊर्जा, मांडव परतनीच्या वेळेला ना तू हवं तर जास्त दिवस राहा. तेव्हा ऊर्जा हसून विचारते, तरच वेळेला तू माझं मन कसं काय ओळखतोस रे? तेव्हा शौर्य म्हणतो की आता आपण एक आहोत आणि मला हेही कळतंय की तुला दागिन्यांचं ओझं खूप होतंय. तेव्हा ऊर्जाला विजयाने मुद्दाम केलेला अपमान आठवतो आणि ते सगळं आठवून तिचं काळीच पिळवटून निघतं. ऊर्जाचं लक्ष तिच्या आणि पूर्वाच्या फोटो फ्रेमकडे जातं आणि ती फ्रेम काढून ती त्याला निहाळते. इतकी कौतुकाने पाहत असते की शौर्य ऊर्जाकडे कौतुकाने पाहत असतो. इतक्यात जागीरदारांसाठी पिशव्यांमध्ये पूर्वाने खाऊ दिलेला असतो. आता त्या पिशव्या शौर्य आपल्या हाती घेतो. त्यानंतर ऊर्जा केसचे हेरिंग असल्यामुळे आधी पूर्वाचा आशीर्वाद घेते आणि पूर्वाही तिला आशीर्वाद देते की ही केस तूच जिंकणार आहेस. तेव्हा ऊर्जाही वचन देते की तुझ्या आणि बाबांच्या अपेक्षावरती मी नक्की खरे उतरेन. इकडे विक्रांत निघून जातो रागाच्या भरात आणि आमदाराला डोक्याला टेन्शनच असतं. तरी हर्षवर्धनला तो सांगतो की या पोराचा ना हाच तापट स्वभाव आहे. हे पोरगं कधी सुधारायचं ना काय माहिती. पण वकील साहेब, माझा तुमच्यावरती विश्वास आहे. नाही म्हणजे खात्रीच आहे की तुम्ही सगळं काही छान मॅनेज कराल. हर्षवर्धनला तो विचारतो की तरी पण आपल्या बाजूने आपण काही प्रयत्न करू शकतो का? नाही म्हणजे काही साक्षी पुरावे काही मॅनेज करायचं असेल, पोलीस. हर्षवर्धन सांगतो की नाही, त्याची काही गरज नाही आहे. कारण ऊर्जा शिंदे कोणाला साक्ष द्यायला लावेल याची लिस्ट मी काढले आणि काळजी करू नका आमदार साहेब. काय आहे, ते सगळे आपलेच प्यादे आहेत. अचानक आदित्य म्हणतो की एक सोडून. हर्षवर्धन विचारतो की कोण? तेव्हा आदित्य सांगतो की फॉरेन्सिक ऑफिसर कारंद. आमदार आता त्यालाही विकत घ्यायची भाषा करतो. आदित्य स्पष्ट सांगतो की तो माणूस विकला जाणारातला नाही आहे, ते अत्यंत प्रामाणिक आहेत. हर्षवर्धनला म्हणतो की डॅड, त्यांचं नावही लिस्टमध्ये होतंच. हर्षवर्धन सांगतो की तू त्याची काळजी करू नकोस आदित्य. आता आमदाराला प्रश्न पडतो की फॉरेन्सिक ऑफिसरची कसली साक्ष घेईल ऊर्जा शिंदे. तेव्हा आदित्य भस्कन पचकतो. तो सांगतो की विक्रांतचं CCTV फुटेज जे की फॉरेन्सिक ऑफिसरकडे टेस्टिंगसाठी गेलं होतं ना, ते त्यांनी पाहिले. तेव्हा हर्षवर्धन विचारतो की कसलं फुटेज? आदित्य सांगतो की बाबा असं काय करताय? अहो त्याच्यामध्ये विक्रांत दिसत होता ना. पुन्हा फिरून आदित्यला तो प्रश्न विचारतो की कसलं फुटेज? मला काहीच माहीत नाही आहे. आदित्यला कळून चुकतं की काय बोलायचं आहे. तो म्हणतो की अच्छा, आलं माझ्या लक्षात. हर्षवर्धन त्याला दटावतो की आदित्य, आपल्या केसचे हुकमाचे एके असे सोडून चालत नाहीत, विसरून जाऊ नका. आमदार आता सैरभैर होतो. तो विचारतो की काय, कसले, कुठले एके? आमदार आता थोडासा घाबरतो. हर्षवर्धनला तो विचारतो की पण फॉरेन्सिक ऑफिसरची साक्ष आपलं काही बिघडवूच शकत नाही ना. तेव्हा हर्षवर्धन त्याला मोठ्या मोठ्या फुशारका मारतो की कारंद आला काय किंवा त्याचा बाप आला काय, आपलं ते काहीच बिघडवू शकत नाहीत. आमदाराला एक समाधान देतो तो. इकडे विजयाचा फोन बंद असल्यामुळे आजी खूपच संतापलेली असते. त्यातच ऊर्जा शौर्य दोघेही येतात. तेव्हा आजी विचारते की इतकं सगळं काय घेऊन आलात? ऊर्जा सांगते की ह्या आईने खाऊ पाठवलं आहे आणि ही माझी पुस्तकं. आजी त्या दोघांनाही तयार व्हायला सांगते आणि त्या दोघांनाही सांगते की त्यांना पूजेला बसायचं आहे. आता त्या दोघांना धक्काच बसतो. अचानक आजीने सत्यनारायणाच्या पूजेचा घाट घातलेला असतो, पण असं अचानक का? त्यांनाही प्रश्न पडणं साहजिकच आहे. तेव्हा आजी त्या दोघांनाही सांगते
की तुम्ही दोघं खूप साधे आणि भोळे आहात, पण या घरात मला पदोपदी अलर्ट राहावं लागणार आहे. ऊर्जा विचारते की सॉरी आजी, पण मला काही समजलं नाही. आजी सांगते की विजया म्हणाले होते की पूजा होणार नाही, पण पूजा आजच होईल. कारण वरून जितक्या गोष्टी सोप्या वाटतात ना ऊर्जा, तितक्या आतून सोप्या नाही आहेत. तरीही सगळं ऊर्जाच्या डोक्यातूनच जातं. इकडे पूर्वा फोनवरती बोलत असते बचत गटासंदर्भात. इतक्यात दळवे काकू येते. दळवे काकू आधी तर फोन ठेवायला सांगते आणि चौकशी करते की ऊर्जा कुठे आहे. पूर्वा म्हणते की गेली. दळवे काकू सांगते की अगं, मी ऊर्जाचं आवडीचं कलाकंद आणलं होतं तिच्यासाठी. एवढूसा डबा पाहून पूर्वाला इतकं हसू येतं. तेव्हा दळवी काकू सांगते की तिच्या घरच्यांसाठी काही नाही आणलं, पण तिच्या एकटीसाठी मात्र आणला. तिच्या घरच्यांसाठी पाठवलंस ना तो खाऊ. तेव्हा पूर्वा हसू हसू सांगते की पाठवला. दळवी काकू चिडचिड करते की हे काय, ऊर्जा आली आणि फार वेळ थांबली सुद्धा नाही, लगेच निघूनही गेली. पूर्वा सांगते की अहो, मी इतकं राबले तिच्यासाठी, तिने साधं काही खाऊनही गेले नाही. नाही म्हणजे तिच्या आजीचा फोन आला होता ना शौर्याच्या, आणि त्यांनीच काही खाऊ नका असं सांगितलं होतं. दळवी काकू विचारते की असली कसली विचित्र अट. तेव्हा पूर्वा समजावते की अहो तसं नाही, आता काकण सोडवण्याचा विधी झाला म्हणजे तिथे सत्यनारायणाची पूजा असेल आणि त्याआधी उपास धरावा लागतो की नाही. दळवी काकू विचारते की मग ठीक आहे, पण आता या कलाकांचं काय करू मी. तेव्हा पूर्वा सांगते की सावंतांकडे द्या, तसंही त्यांना खूप गोड आवडतं ना खायला. इकडे ऊर्जा जेव्हा घरी पोहोचते, तिने सगळे दागिने काढून ठेवलेले असतात आणि त्या दागिन्यांमुळे दिव्याला भुरळ पडलेली असते. ती म्हणते की वा, किती वजन होतं ना, किती वजनाचे दागिने ते. तेव्हा ऊर्जा म्हणते की वजन कसलं, ओझं होतं ते. तेव्हा दिव्या तिला सांगते की अगं, पण जहागीरदारांचे पारंपरिक दागिने चढले होते तुझ्या अंगावर. त्यावर दिव्याला ती सांगते की त्यांनी काही प्रेमापोटी दिले नव्हते, त्यांची श्रीमंती दाखवायची होती ना म्हणून दिले होते. तेव्हा दिव्याला राग येतो. उलट ती ऊर्जालाच फटकारते की प्रत्येक गोष्टीत काय करत बसतेस, आता आहे श्रीमंती तर दाखवावी तर लागेलच ना. आणि ती ऊर्जाला जाब विचारते आणि काय गं, नाही म्हणजे सासूबाई घरात नसताना तुम्ही का बरं पूजा उरकलीत, आम्ही येण्याची तरी निदान वाट बघायची होती ना. आता ऊर्जा एक एक करत त्या बॉक्समध्ये दागिने ठेवत असते, पण दिव्यामध्येच तिला सांगते की हे बघ, हा दागिना आहे ना तो मला दे, मी ना घालते हा, नाही म्हणजे माझ्या अंगावरती छान दिसेल ना. आणि सासूबाईचं काय, त्यांना तर कळणार पण नाही. पण ऊर्जा तिचे चांगलेच कान उघडणे करते की दिव्या, हे दागिने सासूबाईंनी मला दिले होते माझ्या अंगावर घालण्यासाठी, आणि तुला काही हवं असेल ना तर ते सासूबाईंकडून जाऊन मागून घे. त्यावर दिव्या तिला फटकारते की ऊर्जा, तुझे नियम आणि प्रिन्सिपल किती दिवस या घरात टिकतील माहीत नाही, पण जितक्या लवकर तू या घराची तरा शिकशील ना, तितकंच बरं आहे तुझ्यासाठी. ऊर्जा आता दिव्याला ताकीद देते की दिव्या, काय आहे, तू तुझे सजेशन ना तुझ्याच जवळ ठेव, मला नाही आहे त्याची गरज. मला जे हवं, मला जे वाटतं तेच मी करेन, कळलं ना. आता मात्र दिव्याचा इतका चळफळाट होतो आणि त्यात तिला ऊर्जाचा प्रचंड राग येतो. आणि मग काय प्रेक्षकांनो, भाग इथेच संपला आहे. पण पुढे छान ट्विस्ट आहे. कारण आता विजया घरी येते, सत्यनारायणाची पूजा आहे हे पाहून तिचा संताप होतो. ती घरातल्या सगळ्यांवरती ओरडावं लागते की हे काय, मी सांगितलं होतं ना गुरुजी अवेलेबल नाही आहेत, तरी पण पूजा कोणी आणि का घातली. तेव्हा विजयाचा खरा चेहरा आजी शौर्यासमोर आणते. ती सांगते की गुरुजी अवेलेबल होते आणि म्हणून मी ही पूजा घातली. आता शौर्य तिथे विजयाला जाब विचारतो की मॉम, तू हे असं खोटं का सांगितलं की गुरुजी अवेलेबल नाही आहेत, तुला ही पूजा घालायचीच नव्हती आहे का. आता मात्र विजया मुख गिळून गप्प उभे, पण काय उत्तर देणार आहे ती. त्यातच सगळ्यात इंटरेस्टिंग भाग हा ठरणारा प्रेक्षकांनो, तो म्हणजे कोर्ट सीन. आणि जेव्हा ऊर्जा त्या विक्रांतची उलट तपासणी घेईल, आणि पुढील भाग ते सगळे आपण पाहणार आहोतच. तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सर्व भाग तुमच्यापर्यंत पोहोचतीलच.